कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, मी पुन्हा काही महत्वाचं काम विसरलोय का? हो, आकाश आणि वसुंधरेच्या लग्नामध्ये मारे अगदी उत्साहाने केलं तुम्ही सगळं। पुढे काय? म्हणजे हनीमूनला नको का पाठवायला त्यांना? अच्छा, हे आमच्यापेक्षा तुमच्या आधी लक्षात यायला पाहिजे होतं। काय हे, हो की नाही ओवनच? हा हा हो, म्हणजे बरोबर आहे। हा, आता काय तोंड बघत बसलाय? काय ते त्यांचं हनीमूनचं पॅकेज बिकेज काय ते ठरवा। हो हो, एवढंच आहे ना। डन। आई, अहो खरं तर आम्हाला पाठवायचं होतं त्यांना हनीमूनला, पण लग्नानंतर ते असे वेगवेगळ्या खोलीत राहत होते, म्हणून मग मी काही विषयच नाही काढला। आणि मुलं सुद्धा ऍडजस्ट होत होती ना त्यांच्यासोबत। काय मुलांची फक्त कारण। मी काय म्हणते, तुम्ही सगळं ठरवून मोकळे व्हा, पण जोपर्यंत हे फायनल ठरत नाही तोपर्यंत आकाश आणि वसुंधरा दोघांनाही सांगायचं नाही, कळलं? नाही तर परत मुलांची कारण देतील ते। नाही नाही आई, डोंट वरी। मी एक मिनिट, तू अजिबात काळजी करू नकोस। मी काय करतो माहितीये का? आता लॅपटॉप, अरे माझं काम चालू अरे हे जास्त महत्वाचं आहे रे, थांब ना। आपण ना डिरेक्टली फ्लाइट्स, त्यांच्या हॉटेलची बुकिंग करून टाकूया आणि तिकीट त्यांच्या हातात देऊ। मग कुठे पडणार मग ते? तू हुशारच आहेस रे तसा। आई, पण त्यांना पाठवायचं कुठे? मला वाटतंय आपण जेजुरीला पाठवूया। हा म्हणता? हो हो, जेजुरी? आई अगं ते हनीमूनला चाललंय, तीर्थयात्रेला नाही। मग तुम्ही ठरवा। पॅरिस? नाही नाही, ग्रीस ग्रीस। चालेल। ते कुठे आलं? ए बाबांनो, जरा हळू हा। नाही, बजेटचा पण विचार करा। कसं आहे, अकाउंट मला हँडल करायचं असतं। असू देत, हा तू कर रे बुकिंग। मी सांगते, पृथ्वीच्या पाठीवरचं कुठलंही बुकिंग कर, त्यांना पाठवू आपण। हा ना, एनिवे त्यांना कुठे जास्त फिरायचंय? ओय, काल जो होमवर्क दिलेला होता तो झालाय ना? येस मॅम। व्हेरी गुड। सोरा, शो मी युअर नोटबुक। व्हेरी गुड। आर्यन, शो मी युअर नोटबुक। चिन्मय, मृण्मय, शो मी युअर नोटबुक। स्टँड अप। एवढा वेळ लागतो का बुक काढायला? चला पटकन। हे काय आन्सर्स कुठे आहेत? ते आमच्या घरी खूप काम होतं। एक्सक्यूज मी, घरी काम होता म्हणून होमवर्क नाही केला? तुमच्या पॅरेंट्सना फोन करून विचारू का खरंच काम होतं का ते? सायलेन्स प्लीज। एकतर होमवर्क केला नाही आणि वरून खोटं बोलताय। व्हेरी डिसअपॉइंटिंग। त्यावेळेस मी तुमच्या पॅरेंट्सकडे कंप्लेंट करणार नाहीये, पण उद्या हाच एक्सरसाइज दोघींनी 3-3 वेळा करून आणायचा, कळलं? नाव सिट डाऊन।
वसुंधरा वसुंधरा घर आलंय हो सॉरी. आणि तुम्ही चिंता करू नका, मी बोलेन आईशी. फक्त योग्य वेळी होते. फक्त डोंट वरी, फार वेळ नाही जाणार. आणि तसंही आईलाही कळायला हवं की तिची नातवाची इच्छा आपल्याला पूर्ण करता येणार नाही. राग होईल, दुःख होईल, पण ऍटलीस्ट कुठं आशीवर तरी नाही राहणार. हो. मला ऑफिसला निघावं लागेल. हो मी पण खात बसवू राहिले, येते. दादा 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 दादा, बरं झालं सापडलास. सापडलो नाही, निघालो मी आता. कुठे? रोज सकाळी कुठे जातो मी? ऑफिसला. अरे ऑफिसला जाशील रे, चल ना, एक काम आहे, चल ना चल ना. कुठे काय? ते सांगतो ना मी, तू चल ना चल ना चल ना. अखिल मला खरंच उशीर झालाय, मला तर निघायला हवं. अरे दादा प्लीज ना खूप खूप महत्वाचं, प्लीज 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 चल चल. अरे अखिल नाही नाही चल भाई, चल चल चल. अरे पण काय झालं, मला सांगणार आहे का काय चाललंय ते? वहिनी वहिनी चल ना चल ना चल. अरे चल रे, सांग अखिल. तू चल ना, प्रश्न विचारू नकोस. वहिनी चल 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 चल. तर गाईज, मी असं ऐकलंय की या 2 शेंडीवाल्या मुलींनी आज होमवर्कच नाही केलं. व्हेरी बॅड. तर या शाळेत फक्त टीचरच पनिश नाही करत, तर रॉकी पण करतो. Tell me guys, आपण त्यांना काय पनिशमेंट द्यायची? गुड आयडिया. तुम्ही दोघी मंकी तर आहातच, आता मंकी सारखा डान्स पण करायचा. कम ऑन स्टार्ट. काय करू, जाऊ की नको जाऊ? नाहीतर परत त्या दोघी मला तर झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.